नमस्कार मित्रांनो. जीएस शेअर मार्केट मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जसं की आपलं आजचं टायटल आहे की स्ट्रॉंग विकनेस इन इंडियन मार्केट. तर आज आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सध्या तरी म्हणजे आपलं इंडियामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सगळं तर पॉझिटिव्ह नोट्स आहेत. एनडीए गव्हर्नमेंट बनलंय, मोदी गव्हर्नमेंट बनलेलं आहे. तरी सुद्धा मला असं का वाटतं की एक स्ट्रॉंग विकनेस मला का दिसतोय मार्केटमध्ये. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिकली थोडंसं चार्टवर जास्त लक्ष द्यावं लागेल, टेक्निकल अनालिसिसवर जास्त लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. तर आपल्याला फंडामेंटली जरी सगळं चांगलं वाटत असेल तरी थोडंसं टेक्निकलमध्ये मला थोडीशी निगेटिव्हिटी वाटते. ते का वाटते मी तुम्हाला तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण थोडंसं अगोदर मागच्या 2 आठवड्यामध्ये काय काय मार्केटमध्ये झालं ते थोडंसं एक अनालिसिस करूया. हं? आता आपण इथे बेसिकली सुरू करूत आपण 31 मे पासून. 31 मेला जर बघितलं आपण मंथ एंडला, तर त्या दिवशी शुक्रवार होता. शुक्रवारी आपलं मार्केट 22,500च्या आसपास क्लोज झालं होतं. ओके. पण त्याच्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट म्हणजे ज्या वेळेला जूनचा पहिल्या आठवड्यामध्ये 3 तारखेला सोमवारी मार्केट ओपन झालं, तर त्याच्या अगोदर शनिवारी आणि रविवारी एक्झिट पोल आले होते. ओके. कारण की 4 तारखेला रिझल्ट होता लोकसभेचा आणि शनिवारी आणि रविवारी एक्झिट पोल्स बाहेर पडत होते. त्याच्यामध्ये मोदी गव्हर्नमेंट 300+ दाखवत होतं एनडीएला. ओके. आणि त्याच्यामुळं एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट बनण्याची शक्यता होती. वन वे गव्हर्नमेंट बनू शकतो किंवा आपण एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे एक आपल्याला इथे ह्यूज गॅप दिसला. ठीक आहे. म्हणजे जवळपास 22,500 पासून डायरेक्ट तो 23,300च्या आसपास ओपन झाला होता. म्हणजे जवळपास 700-800 पॉईंटच्या आसपास त्याने गॅप अप दिला होता. पण नेक्स्ट डेला ज्या वेळेला 4 तारखेला ज्यावेळेस ऍक्च्युअल लोकसभेचे रिझल्ट म्हणजे वोट कॅल्क्युलेशन सुरू झालं, डे ओपन ज्या वेळेला झाला ज्या ठिकाणी म्हणजे जवळपास 23,170च्या नंतर जिथं ओपन झाला तिथूनच त्याच्यामध्ये एक फॉल यायला सुरू झाला. त्याचं कारण होतं की इनिशियल जे कॅल्क्युलेशन होते त्याच्यामध्ये स्ट्रॉंग गव्हर्नमेंटची इंडिकेशन दिसत नव्हते. ठीक आहे. म्हणजे जिथं आपण आदल्या दिवशी एक्झिट पोलला 300+ दाखवत होते एनडीएला, ते 300 पेक्षा पण कमी नंतर चान्सेस दिसायला लागले. म्हणून आपल्याला एक 2,000 पॉईंटचा फॉल बघायला भेटला. ओके. पण डे एंडला म्हणजे मार्केट क्लोज होण्याच्या वेळेपर्यंत मेजॉरिटीला म्हणजे 272च्या आसपास काहीतरी लागतात लोकसभेसाठी गव्हर्नमेंट बनण्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त सीटची पॉसिबिलिटी दिसली म्हणून मार्केटने नंतर एक छोटीशी रिकव्हरी आपल्याला दिसली. आणि त्याच्यानंतर तर आपल्याला माहिती आहे की मोदी म्हणजे गव्हर्नमेंट बनलं, मोदी सरकार आलं परत, आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला परत रिकव्हरी दिसली आणि मार्केटने परत एक नवीन हाय बनवला. आता लास्ट सेशनमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जवळपास 23,490च्या आसपास त्यांनी एक न्यू हाय बनवून तो क्लोज झाला. ठीक आहे. मग आता एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे एक फॉल येऊन नंतर रिकव्हरी होऊन लाईफ टाईम हायला जाऊन परत एक नवीन लाईफ टाईम हाय बनवून सुद्धा मला निगेटिव्ह का वाटतं, तर त्याचं कारण आहे त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल विकली चार्ट. विकली चार्टमध्ये जर गेलं तर तुम्ही इथं बघू शकता. थोडंसं मी याला जर लहान म्हणजे आपण थोडंसं एक मोठा टाइम फ्रेम मध्ये जर बघायचं म्हटलं तर विकली चार्टमध्ये तुम्हाला इथं बघता येईल की इथं परत बॅकअप हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर इथं जवळपास मार्च 23 मध्ये 17,000च्या आसपास मार्केट होतं. तिथून एक रॅली आली चांगली बऱ्यापैकी. ती रॅली आली जवळपास आपल्याला बघता येईल 20,200च्या आसपास आली आणि त्याच्यानंतर आपलं एक करेक्शन बघायला भेटलं. म्हणजे परत ते इथून फॉल झालं 20,200 पासून ते जवळपास 18,900च्या आसपास एक हेल्दी करेक्शन दिसलं. ओके. त्याच्यानंतर परत एक रॅली आली आणि ही जी रॅली आली जवळपास ऑक्टोबर 23 पासून ते आतापर्यंत लाईफ टाईम हाय पर्यंत त्याच्यामध्ये एकदाही एक चांगलं हेल्दी करेक्शन आपल्याला दिसलेलं नाही. ठीक आहे. हा. आता हा जो करेक्शन होता कालचा फॉल जो म्हणजे ड्युरिंग इलेक्शन इव्हेंट, तो इव्हेंट फॉल होता. त्याच्यामुळे मी तरी त्याला करेक्शन म्हणणार नाही. ठीक आहे. हेल्दी कलेक्शन म्हणणार नाही. तर हेल्दी कलेक्शनची आणखीन इंडियन मार्केटमध्ये वेटिंग आहे, येऊ शकतं, दाट शक्यता आहे. प्लस त्याला एक आणखीन एक सपोर्ट म्हणून तुम्ही जर मागच्या वीक मधली जर कॅन्डल बघितली तर इथे तुम्हाला दिसेल की ते एक स्ट्रॉंग हँगिंग मॅन लाईक स्ट्रक्चर दिसतोय. ठीक आहे. एक लॉंग टेल दिसते आपल्या खालती आणि इथं वरती एक छोटासा बॉडी दिसते. त्याला आपण हँगिंग मॅन स्ट्रक्चर म्हणतो. आणि हा हँगिंग मॅन स्ट्रक्चर हा एक स्ट्रॉंग निगेटिव्ह इंडिकेशन आहे मार्केटसाठी. ठीक आहे. आणि एक हे पण आणि प्लस कॅन्डल पण बऱ्यापैकी मोठी आहे. त्याच्यामुळं आपण या विकली चार्ट कॅन्डलला कन्सिडर केलं तर याच्यानंतर आपल्याला इथं एक करेक्शन येण्याची दाट शक्यता मला वाटते. ठीक आहे. आता या कॅन्डल प्लस आणखीन याला आणखीन सपोर्ट जर पाहिजे असेल तर आपण याला याच्यामध्ये मंथली चार्टमध्ये जर गेलं निफ्टीमध्ये, तर तुम्हाला इथं निफ्टीमध्ये पण मंथली चार्टमध्ये बघू शकता की इथं एक
स्ट्रॉंग मारुबुजो कॅन्डल म्हणजे स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसली. त्याच्यानंतर सगळ्या छोट्या 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 डोजी दिसतात आपल्याला. ओके, स्मॉल कॅन्डल दिसतात. आणि कारण म्हणजे थोडक्यामध्ये काय तर इथं तेवढं बाईंग प्रेशर नाहीये. ओके, इथं सेलिंग प्रेशर बऱ्यापैकी जाणवत आहे मार्केटमध्ये. प्लस आता सध्याची जी करंट मार्केट सध्या कॅन्डल दिसते आपल्याला सध्या करंटली, तर ती करंटली कॅन्डल पण इथं पण परत हँगिंग मॅन लाईक स्ट्रक्चरच दिसत आहे आपल्याला. ओके, आता आणखीन महिना संपलेला नाहीये, अर्धाच महिना झालेला आहे. पण पुढच्या उरलेल्या महिन्यामध्ये आपल्याला जास्त दिवस भेटणार नाहीयेत. ओके, त्याचं कारण म्हणजे आता शनिवार रविवार सुट्टी प्लस सोमवारी बकरीची सुट्टी आली आहे, त्याच्यामुळे वर्किंग डे नाही त्या दिवशी. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जवळपास फक्त 4 दिवस आणि एक्सपायरी येते जून महिन्याची जवळपास 27 तारखेला, म्हणजे जवळपास हे 3 दिवस. म्हणजे फार फार तर 7 दिवसाचं कामकाज, 7 डेचं वर्किंग भेटणार आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये या कॅन्डलचा जो एक स्ट्रॉंग विकनेसपणा जो आहे त्याचा, ठीक आहे, तर ते जर घालवायचा असेल तर त्याच्यासाठी पुढच्या येणाऱ्या 7 सेशनमध्ये या कॅन्डलला कमीत कमी या मंथमध्ये जून महिन्यामध्ये जवळपास 24,500च्या वरती एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल वरती रॅली देऊन तिथं क्लोजिंग द्यायला पाहिजे. अदरवाईज एक थोडासा फॉल येऊन याच्या आसपास म्हणजे 22,500च्या आसपास तरी रेड कॅन्डलमध्ये क्लोजिंग दिलं पाहिजे, तर या कॅन्डलचा स्ट्रॉंग स्ट्रेंथ कमी होऊन जाते. ओके, जर सपोज पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या येणाऱ्या 7 डेजमध्ये जर मार्केट फक्त कन्सल्टेशन मध्ये फार फार तर एक म्हणजे 23,000 पासून ते सॉरी 23,000 पण नाही म्हणता येणार, हा 23,200 पासून ते 23,500 म्हणजे 200-300 पॉईंटच्या मध्येच जर मुवमेंट झाली आणि तिथं जर क्लोजिंग झालं तर मग मात्र इंडियन मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग विकनेस ऑटोमॅटिकली टेक्निकली आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, आता हेच इंडिकेशन बँक निफ्टीमध्ये दिसतंय का? तर बँक निफ्टीमध्ये जर आपण विकली चार्टमध्ये डेली चार्टमध्ये गेलो तर डेली चार्टमध्ये पण तुम्हाला जवळपास निफ्टी सारखंच कामकाज दिसेल. ओके, म्हणजे सेम 31 मेला क्लोजिंग, त्याच्यानंतर परत 3 जूनला गॅप अप आणि नंतर 4 जूनला एक चांगला फॉल आणि नंतर रिकव्हरी. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण आपण जर वीकली टाइम फ्रेम मध्ये गेलं बँक निफ्टीमध्ये तर इथं पण तुम्ही बघू शकता ही कॅन्डल दिसते तुम्हाला. ठीक आहे, ही कॅन्डल जी दिसते 3 जूनची वीकली, ही सुद्धा एक तुम्हाला स्ट्रॉंग हँगिंग मॅन लाईक स्ट्रक्चर दिसतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याला परत मंथली मध्ये जर कन्वर्ट केलं तर मंथली मध्ये सध्या करंटली तरी सध्या एक स्ट्रॉंग हँगिंग मॅन लाईक स्ट्रक्चर दिसते. ठीक आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये सुद्धा मला एक करेक्शन येऊ शकते याची अपेक्षा आहे. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये सध्या सेम पॅटर्न दिसतोय. आणि सेन्सेक्स मध्ये जर विचार केला तर सेन्सेक्स मध्ये पण तुम्हाला सेम मंथली चार्ट मध्ये जर गेला तर मंथली चार्ट मध्ये तुम्हाला एक हँगिंग मॅन स्ट्रक्चर सध्या दिसते. त्याच्यामुळे आपल्याला पुढचे येणारे 7 सेशन जे आहेत, बरोबर 2 आठवडे, त्याच्यामध्ये काय कामकाज होऊ शकते, काय कामकाज होते आणि कसं होते ते आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आणि मंथ एंडला मी परत याच्यावरती यालाच सपोर्टिव्ह एक व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये आपण एकदा परत अनालिसिस करूया की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय कॅन्डल बनली ती. पण मी तुम्हाला सध्या फक्त एक त्याचा अंदाज दर्शवते. ठीक आहे, आता हे तर झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आपल्याला निगेटिव्ह दिसतं. पण आता याच्यासाठी करायचं काय? तर पहिलं सगळ्यात मेन एक माझं मत असं आहे की निगेटिव्हनेस टेक्निकली दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळं हेवी बाईंग किंवा हेवी इन्व्हेस्टमेंट टाळाव्यात. ठीक आहे, जरी तुम्ही किंवा आणि स्मॉल स्मॉल इन्व्हेस्टमेंट करत जाव्यात स्मॉल क्वांटिटीमध्ये, एकदाच बल्कमध्ये ऑर्डर घेण्याची रिस्क घेऊ नये. प्लस जे तुमचे स्टॉक्स प्रॉफिट्समध्ये आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जे बऱ्यापैकी 50%, 20%पेक्षा जास्त जे प्रॉफिटमध्ये आहे त्याच्यामध्ये पार्शियल बुकिंग करून ठेवावी. ओके, आणि परत फॉल आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये परत बाईंग करून एक चांगल्या लेवलला तुम्ही चांगल्या प्राईसला तुम्हाला ते परत भेटू शकतात. पार्शियल बुकिंग केल्यामुळे जर अपर साईड राहिलेली तरी तुमचे जे राहिलेले स्टॉक्स आहेत किंवा राहिलेले जी काही तुमचे क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट परत वाढून जाईल. आणि जर फॉल आला तर कमीत कमी तुमचं बेसिक मुद्दल किंवा एक चांगलं बऱ्यापैकी प्रॉफिट तुमचं ऑलरेडी तुमच्यापर्यंत अकाउंटमध्ये जमा झालेलं असेल. ठीक आहे, दुसरे म्हणजे जर तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचं नसेल तर मग एक लिमिटेड एका लेवलला स्टॉप लॉस लावून ठेवा, जेणेकरून तुमचा
हेवी लॉस होणार नाही किंवा कमीत कमी तुम्ही प्रॉफिटमध्ये बाहेर पडता. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. हे झालं जनरल, म्हणजे विकनेस का जाणवते मी त्याच्याबद्दल माहिती सांगितली. आणि जसं नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओचे शेवटी अ, एक 2-3 स्टॉक्स बघत असतो चांगले ज्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी वाटते. ते स्टॉक्स म्हणलं तर मला 2 स्टॉक्समध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसते. त्यातला एक मेन आहे HDFC बँक. ओके. HDFC बँकमध्ये आपण जर डेली चार्टमध्ये जर गेलं, डेली चार्टमध्ये मला इथं हा जो एक पॅटर्न दिसतोय इथं राउंडिंग बॉटम लाईक पॅटर्न दिसतोय, याचा ब्रेकआउटच्या आसपास आहे. तर 1600, सध्या तो 1599 ट्रेड करतोय. तर 1600च्या वरती मला याच्यामध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसते. जवळपास 100 पॉईंटची मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटू शकते. तर याच्यामध्ये 1540च्या आसपासचा स्टॉप लॉस घेऊन तुम्ही याच्यामध्ये मला त्याच्या स्टॉप लॉस नुसार आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. याच्यामध्ये मला चांगले चान्सेस दिसतात. आणि दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे कोचिन शिपयार्ड. याच्यामध्ये सुद्धा मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसते. ती म्हणजे इथे एक आपल्या राउंडिंग बॉटमचा ब्रेकआउट दिसतोय आणि आणि याच्यामध्ये सुद्धा मला जवळपास एक अंदाजे 200-300 पॉईंटची मला मुवमेंटची चान्सेस दिसत आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस तुम्ही 1800च्या आसपासचा स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली याच्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. ओके. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.